हॅलो फ्रेंड्स, एजेस रिअल टॉक्स मध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आता या लेक्चर्स मध्ये बघत आहोत सध्या मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चरचे IMP क्वेश्चन ची मॅरेथॉन रिव्हिजन आपण करत आहोत. सब्जेक्ट कोड 22/2 सेम 6 सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रोड इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. साधारणतः उद्या पेपर आहे दिनांक 16 मे 2024 ला. तर आपण काय करतोय, इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहत आहे. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर पेज आणि शक्यतो पूर्ण व्हिडिओ पहा. इम्पॉर्टंट क्वेश्चनची एक उजळणी होऊन जाईल आणि उद्याच्या पेपरला मॅक्झिमम फायदा होईल आपल्याला. आता काल आपण बघितले होते चॅप्टर नंबर 4, 5 आणि 6 जे होते 12, 14 आणि 12 मार्काचे. 12 आणि 12 14 किती 24 झाले, 24 आणि 14 38 मार्क झाले. मग आता हेच 38 मार्क झाले होते आपले. हं? आता उरले किती 2 40 आणि वरती 32 मार्क राहिले. आता हे 32 मार्कचं डिस्ट्रीब्युशन काय आहे इथे 32 ते 34 12 24 38 8 10 14. अरे बापरे. असं हे काही आता डिस्ट्रीब्युशन आहे. 8 10 14 12 14 आणि परत 12 ह्याचा. पण 70 मार्क्सच पडणार आपल्याला. 70 मार्क्सचाच पेपर लिहायचा आहे आपण या सगळ्यामध्ये. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण चॅप्टर नंबर 1. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. डिफाइन टर्म रिपेअर अँड रेट्रोफिटिंग. रिपेअर म्हणजे काय? रिपेअर म्हणजे दुरुस्ती करणे, खराब झालेला भाग बदलणे पूर्णतः. रेट्रोफिटिंग म्हणजे काय? जुने जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्या जुन्या स्ट्रक्चरचं पुन्हा त्यांना पूर्ववैभव प्राप्त करून देणे, त्यालाच आपण काय म्हणतो तर रेट्रोफिटिंग म्हणतो. इंग्लिश मध्ये बघू आपण. रिपेअर इज द प्रोसेस ऑफ रिकन्स्ट्रक्टिंग or renewing any damaged part of structure so that structure will perform its function before it was. आधीसारखं कार्य करायसाठी. रेट्रोफिटिंग म्हणजे काय? इट इज अ प्रोसेस ऑफ इन्हान्सिंग द रेजिस्टन्स ऑफ डॅमेज्ड ऑर वीक स्ट्रक्चर बाय अप्रोप्रिएट टेक्निक ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर. किंवा काय? ऑपरेशन और प्रोसेस इन विच रिप्लेसिंग, स्ट्रेंथनिंग और रिपेअरिंग इट्सेट्रा टू बी कॅरिड आउट टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ डॅमेज स्ट्रक्चर. तो रेट्रो म्हणजे काय? जुन्या पद्धतीच्या स्ट्रक्चरला पुन्हा त्याचं पूर्ववैभव प्राप्त करून देणे. एक एक मार्क डेफिनेशन आहेत ह्या. नेक्स्ट आहे ती रिहॅबिलिटेशन. रिहॅबिलिटेशनची काय डेफिनेशन आहे? द प्रोसेस ऑफ रिटर्निंग अ स्ट्रक्चर टू इट्स अर्लियर कंडिशन ऑर प्रायर टू डॅमेज. म्हणजेच काय की त्याचं पुनर्वसन करणे. रिहॅबिलिटेशनचा अर्थ काय असतो? पुनर्वसन करणे. पुनर्वसन करणे. रेट्रोफिटिंग पुनर्वसन आता मला इथे लिहिता येत नाही इतकं मराठीत, पण पुनर्वसन. रेट्रोफिटिंग म्हणजे काय? जुन्या स्ट्रक्चरला पूर्ववैभव प्राप्त करून देणे. डिफाईन द मेंटेनन्स. डिफाईन काय करा म्हणले तर मेंटेनन्सला डिफाईन करायला सांगितलेलं आहे. वर्क undertaken to keep, restore or improve every facility to a currently acceptable standards and sustain its utility and facility at required level. ही काय आहे? मेंटेनन्सची डेफिनेशन आहे. आता हे आपल्याला इझी वाटतं 2-2 मार्क्सला सगळं, पण महत्वाचं काय असतं की शक्यतो डेफिनेशन या पाठ असाव्या लागतात. डेफिनेशन ऍज इट इज आपल्याला लिहाव्या लागतात. बाकीचे क्वेश्चन मध्ये आपण काय करू शकतो तर ऍज पर आवर नॉलेज एक्सप्लेनेशन देऊ शकतो. स्टेट एनी फॉर ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिल्डिंग मेंटेनन्स. काय असतात बिल्डिंगच्या मेंटेनन्सचे ऑब्जेक्टिव्ह? काय वाटतं आपल्याला कशासाठी असतात ते? तर जे स्ट्रक्चर आहे आपलं ते काय चाललं पाहिजे व्यवस्थितरित्या, सस्टेन राहिलं पाहिजे आणि त्याचा जो यूज आहे तो मॉडरेटली व्यवस्थित झाला पाहिजे. हे काय आहे? बिल्डिंग मेंटेनन्सचे ऑब्जेक्टिव्ह आहे. डिफाईन द टर्म रेट्रोफिटिंग अँड रिस्टोरेशन. तर रेट्रोफिटिंग काय झालंय आपल्याला? हे 4 क्वेश्चन खूप महत्वाचे आहेत. रेट्रोफिटिंग, रिस्टोरेशन, रिहॅबिलिटेशन आणि अजून एक यामधला जो चौथा आहे तो कुठला आहे बरं? एकदा आठवा. रिपेअर, रेट्रोफिटिंग, रिस्टोरेशन, रिहॅबिलिटेशन आणि रिस्ट्रेंथनिंग.
हे चार काय आहेत खूप महत्वाचे आहेत. विथ मेंटेनन्स या 6 डेफिनेशनच या धड्यामध्ये तुम्हाला मोस्टली विचारलं जातं. डिस्क्राइब अन अप्रोच ऑफ इफेक्टिव्ह मेंटेनन्स अलॉंग विथ फ्लो डायग्राम. छानशी फ्लो डायग्राम आपण दाखवली होती. छानशी फ्लो डायग्राम आपण काढलेली आहे ऑलरेडी. त्याच्यामध्ये तो फ्लो दाखवलेला आहे. तर कसा आहे तो फ्लो? कसा आहे तो फ्लो? तर काय बिल्डिंग मेंटेनन्स मॅन्युअल, डॉक्युमेंट, एनहान्समेंट, importance of structure, function and maintenance policy, communication system and structural inspection, maintenance budget and job inspection, health safety and quality consistency. 7वा नंबर से करेक्टिव्ह, प्रिव्हेंटिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्स आणि 8वं काय आहे इन्हान्समेंट ऑफ बिल्डिंग. चॅप्टर 1च्या थर्ड लेक्चर मध्ये साधारण ही डायग्राम व्यवस्थित आहे. मी अशी चक्राकार डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये. पुस्तकात वगैरे जर तुम्ही बघितली कुठल्या नोट्स मध्ये पुस्तकात काही तर ती अशीही असू शकते. असं 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 असंही हे सगळं असू शकतं. त्यामुळे तसं काही नाही, तुम्ही दोन्ही प्रकारच्या आकृती काढू शकता. पण काय असतं हे सगळं एकमेकावर डिपेंडंटच असतं. त्यामुळे मी ती चक्राकार काढली होती. नेक्स्ट डिस्क्राइब एनी 4 अप्रोचेस इन्व्हॉल्व फॉर इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ मेंटेनन्स अँड अलॉंग विथ इट सायकल. अगेन हाच आहे इफेक्टिव्ह मॅनेजमेंटचा काय एन्हान्समेंट ऑफ बिल्डिंग लाईफ, बिल्डिंग मेंटेनन्स मॅन्युअल, डॉक्युमेंट्स म्हणजेच काय की काय काय लागतं, काय काय लागतं आपल्याला. बिल्डिंगचं मेंटेनन्स मॅन्युअल लागतं, इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रक्चर आपल्याला डिफाईन करावं लागतं, फंक्शन्स अँड मेंटेनन्स पॉलिसी सांगावी लागते, कम्युनिकेशन सिस्टम अँड स्ट्रक्चरल इन्स्पेक्शन सांगावं लागतं, मेंटेनन्सचं बजेट द्यावं लागतं, जॉब इन्स्पेक्शन करावं लागतं, हेल्थ सेफ्टी अँड क्वालिटी कन्सिडरेशन्स आपल्याला सांगावे लागतात, करेक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स कशा पद्धतीने करायचं हे ठरवावं लागतं. या अशा काय आहेत गोष्टी आहेत. आता इथं 8 पैकी तुम्ही आपल्याला 4च विचारल्या होत्या असं म्हणू आपण. नेक्स्ट वन इज एक्सप्लेन इन ब्रीफ द टर्म प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स अँड रिमेडियल मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय आणि रिमेडियल मेंटेनन्स म्हणजे काय? प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय? तर आपण एक व्याख्या ऐकतो, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. तर हे काय असतं? प्रिव्हेंशन इज टाइम बेस्ड मेंटेनन्स और सायक्लिक मेंटेनन्स, जो वारंवार करावा म्हणजे ठराविक वेळेने करायला लागतं. रिमेडियल मेंटेनन्स म्हणजे काय असतं? द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग डिकेड और डॅमेज्ड पार्ट ऑफ द स्ट्रक्चर वुड रिक्वायर मेकिंग समथिंग बेटर दॅन अर्लियर. प्रिव्हेंटिव्ह मध्ये काय होतं की गोष्ट खराब होऊ नये म्हणून प्रिव्हेंशन घेतो आपण. रिमेडियल मध्ये काय असतं? रिमूव्हिंग डिकेड और डॅमेज्ड पार्ट ऑफ द स्ट्रक्चर विच वुड रिक्वायर मेकिंग समथिंग बेटर दॅन अर्लियर. हा काय आहे चॅप्टर 1 मध्ये हे महत्वाचे आहेत. यामध्ये अजून एक क्वेश्चन माझ्याकडून राहिला असेल, तो आहे प्री स्लॅश पोस्ट मान्सून मध्ये काय करावं लागतं. पोस्ट मान्सून ह्या एक महत्वाचा आहे त्याच्यामध्ये भाग. तर हा ही एक कराल 4 मार्क्स साठी हा ही महत्वाचा आहे. चला आता हा आहे 10 मार्क्सचा. पहिला आपला किती मार्क्सचा होता? तर 8 मार्क्सचा होता हा आपला चॅप्टर. नेक्स्ट वन इज आता किती 10 मार्क्सचा आपलं चॅप्टर आहे. चॅप्टर नंबर 2. काय नाव आहे आपल्या चॅप्टर नंबर 2 चं? कॉजेस अँड डिटेक्शन ऑफ डॅमेजेस. म्हणजेच काय डॅमेजेस का होतात आणि ते कसे डिटेक्ट करायचे. से द कॉज ऑफ डिस्ट्रेस इन स्ट्रक्चर. आता डिस्ट्रेसचे काय काय आहेत? atmospherical effects, abuse, accidental, natural calamities, chemical reactions, poor workmanship, lack of maintenance, हे काय आहेत? तर कॉजेस ऑफ डिस्ट्रेस आहेत. बरोबर आहे का? म्हणजे काय कशामुळे डिस्ट्रेस होऊ शकतो? व्यवस्थित मेंटेनन्स नाही, इम्प्रॉपर फॉल्टी वर्कमॅनशिप केलेली आहे, अब्यूज, ऍक्सिडेंटल काहीतरी झालं, नॅचरल कॅलॅमिटी झाल्या, केमिकल रिएक्शन्स होत राहतात. या सगळ्यामुळे काय होतात? डिस्ट्रेस होतो स्ट्रक्चर. लिस्ट द मेथड ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग फॉर द आरसीसी स्ट्रक्चर. त्या कुठल्या कुठल्या आहेत नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट? मेन आहे रिबाउंड हॅमर टेस्ट, अल्ट्रासोनिक पल्स व्हेलॉसिटी टेस्ट. त्यानंतर आपण कुठली बघितली होती? रिबार लोकेटर टेस्ट नॉन डिस्ट्रक्टिव्ह मध्ये.
अजून काय बघितलं होतं? हाफ सेल पोटेन्शिओमीटर टेस्ट. यानंतर काय आहेत अजून? मायक्रोस्कोपिक टेस्ट एक आहे, बरोबर आहे का जी? क्रॅक बघायसाठी यूज केली जाते. क्लोरिनेशन टेस्ट, पीएस मेजर टेस्ट, अशा व्हेरियस टेस्ट काय केल्या जातात, एनडीटी मध्ये केले जातात. सल्फेट अटॅक इज वन ऑफ इट. हे काय आहे तर स्टेट ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ एनडीटी. काय ऍडव्हान्टेज आहेत एनडीटीचे? मोस्टली तर एनडीटीचे ऍडव्हान्टेज आहेत की स्ट्रक्चरला कोणत्याही पद्धतीचं हार्म होत नाही स्ट्रक्चर कोणतंही. आणि त्यामुळेच काय होतं की जर त्याचा पार्ट वीक असेल तर तो एक्स्ट्रा वीक आपल्याकडूनही होत नाही. हे एनडीटीचं काय आहे? मेन आहे. दुसरं काय की साईटवर जाऊन टेस्ट करता येतं, त्यासाठी सेपरेट लॅब वगैरे लागत नाही. सेपरेट लॅबचं प्रोव्हिजन लागत नाही. लागतं काय ह्याला, पीएच ला ह्याला, पण शक्यतो काय होतात तर साईटवरच टेस्ट केल्या जातात. थर्ड वन इज क्विक अँड फास्ट रिझल्ट मिळतात आपल्याला. फास्ट रिझल्ट मिळतात आपल्याला साईटवरती, फास्ट रिझल्ट मिळतात. डिसएडव्हान्टेज काय सांगता येतील की ॲक्युरेट रिझल्ट मिळत नाही. लेस ॲक्युरेट रिझल्ट मिळतात आपल्याला. हम्म? इतके ॲक्युरेट आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत या केसमध्ये. हा काय आहे ह्याचा मेन ड्रॉबॅक आहे. अजून काय असू शकतं? म्हणजे आपण बघितलं +-10 इतकं आहे. इक्विपमेंटचे रेट खूप हाय. रिबाउंड हॅमर वगैरे सोडले तर इक्विपमेंटची कॉस्ट पण काय आहे तर ऍज कम्पेअर टू हायर साईडला जाते. कधी कधी साईटवर पण कॅलिब्रेशन करणं अवघड जातं. अॅन्युअल वगैरे तर आपण रिबाउंड हॅमर अॅन्युअल वर चेक करा, अॅन्युअल घेऊन फिरू शकत नाही आपण. अल्ट्रासोनिक पल्सला एक बोनेट असतो त्याच्यामध्ये. रिबारला एक्झॅक्ट माहित पाहिजे किंवा स्पेसिमेन घेऊन फिरला पाहिजे. हे पण एक आहे की लॅब घेऊन आपण फिरलं पाहिजे. आणि मेन काय पाहिजे, एक्सपर्ट्स पाहिजेत. एनडीटी करायसाठी एक्सपर्ट्स लोक पाहिजे, तरच एनडीटी होऊ शकते. नेक्स्ट वन, डिफाइन द कॉन्सेप्ट स्टील बार करोजन. हाऊ डज करोजन प्रोसेस टेक प्लेस? तर कशामुळे करोजन घेतं? हा स्पेसिमन असतो, ह्याच्या आतमध्ये समजा हे कॉन्क्रीट आहे, इथं हे ह्याच्या आतमध्ये पाणी गेलं, सल्फेट गेलं, जे काही होईल ते. पाणी गेलं, समजा क्रॅक वाढायला लागली, जिथं एन्फोर्समेंट आहे तिथं अटॅक झाला, आधीच थोडस गंजलं होतं आणि अजून तो काय व्हायला लागला, गंज जर वाढायला लागला तर काय होतं तर तिथं ऑक्सिडेशनची क्रिया होती. ऑक्सिडेशन होतं आणि हळूहळू काय व्हायला लागतं तर तो डिके व्हायला लागतो. ही काय आहे? करोजनची प्रोसेस आहे. राईट पेपर नॉन क्वालिटी कॉन्क्रीटिंग रिबाउंड हॅमर टेस्ट. रिबाउंड हॅमर टेस्ट फॅन्सी डायग्राम अशी 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 करणे. आणि मग काय काय आहेत आपल्याकडे रिबाउंड हॅमरचे पत्ते ते सगळे सांगणे. शाफ्ट असतं म्हणजे काय असतं, वरती केसिंग असतं, स्प्रिंग असते, लॅच, बॉडी, इंडिकेटर, हॅमरचं लंप मास असतं, प्लंजर असतं पुढं. पुढे इथं प्लंजर असतो, हॅमरचं मास असतं इथं आतमध्ये, स्प्रिंग असते इम्पॅक्टची. काय कॉन्क्रीटचा सरफेस दाखवावा लागतो. मेन काय इथं लॉकिंग बटन, कॉम्प्रेशन स्प्रिंग आणि विंडो अँड स्केल. हे इतकं महत्वाचं दाखवावं लागतं. पहिल्यांदा काय करायला लागतं, अॅन्युअल वर टेस्ट करायला लागतं. अॅन्युअल वर कॅलिब्रेट करून झालं की मग जेव्हा भिंतीवर करतो तेव्हा आपण काय करू शकतो, आपण 0 डिग्री, 90 डिग्री आणि 45 डिग्री अशा 3 पद्धतीने आपण हे रिडिंग घेऊ शकतो. डिपेंड्स ऑन साईट कंडिशन्स. ठीक आहे. राईट, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर झालेली आहे रिबाउंड हॅमरची. नंतर आहे अल्ट्रासॉनिक पल्स वेलोसिटी टेस्ट. लेक्चर आहे ह्याच्यावर, 2 लेक्चर आहेत, बघू शकता तुम्ही. काय असतं, ट्रान्समीटर असतं, रिसिव्हर असतं, पण त्याच्यातून 50 to 60 GHz इतकी इतक्या तीव्रतेचं साऊंड पास केला जातो. तो इकडून जाऊन इथं धडकण्याचा जो टाइम असतो तो टाइम रेकॉर्ड केला जातो. मधला डिस्टन्स जो आहे तो डी मोजला जातो. हीच काय आहेत, अशा पद्धतीची डायग्राम त्याची काढू शकतो आपण. मेन काय आहे, ट्रान्समीटर इथं काढू, ट्रान्समीटर
रिसिव्हर इथं काय टाइम शोविंग असं हे सर्किट आहे. बरोबर आहे का? अशा पद्धतीची त्याची डायग्राम आहे. Explain the short process of followed by a systematic approach of doing damage detection. आता काय असू शकतो आपला सिस्टमॅटिक अप्रोच? तर preliminary investigation, then physical inspection, material testing, non-destructive test, detailed investigation, study of available document, estimation of actual loads, and environmental effect, error in design of construction, retrospective analysis, strengthening requirements, and relevant approach to repair. हे काय आहेत सिस्टमॅटिक अप्रोचच्या स्टेप्स आहेत. यातल्या 4 स्टेप लिहायच्या आहेत. पहिल्या सोप्या आहेत प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन, फिजिकल इन्स्पेक्शन, मटेरियल टेस्टिंग आणि एनडीटी. देन डिटेल इन्व्हेस्टिगेशन हे तर आपण सांगू शकतो. नेक्स्ट वाईड स्टेप बाय स्टेप प्रोसिजर हाफ सेल पोटेन्शियोमीटर टेस्ट विथ नीट स्केच. हाफ सेल पोटेन्शियोमीटरवर ऍक्च्युली विचारले गेलेले आहेत क्वेश्चन, त्यामुळे हा हे काय आहे महत्वाचा आहे. फिजिक्सला आपण केलेला आहे हा. याची डायग्राम पण आपल्याकडे असेल. कॅप फॉर अटॅच्ड व्हॉलंटियर, लीड, कॉपर हेड, कॉपर बुशिंग, एक्सेस ऑफ क्युबिक सल्फेट, क्रिस्टल, पोरस प्लग हे काय आहे त्याचे महत्वाचे पार्ट्स आहेत. हे ह्याचे महत्वाचे पार्ट्स आहेत. प्रोसिजर काय असते, रिबार लोकेशन फाइंड करा, कनेक्शन करा त्या ह्याच्यावर. तिथं थोडस खणून घ्यावं लागतं. कॉलम असेल समजा असा, तर तिथं काय करावं लागतं, इथं एन्फोर्समेंट आहे तर इथं पॅच ओपन करून त्याला तो अटॅच करावं लागतं. प्रिपेअर कॉन्क्रीट सरफेस वेट इन कंडिशन, मेजर पोटेन्शियल डिफरन्स ॲट रेग्युलर इंटरव्हल्स ऑन डिफरंट पॉइंट्स अलॉंग द लेंथ ऑफ बार. म्हणजे इथं करोजन जास्त आहे, इथं 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 कुठेही. द ग्राफ इट सेल्फ गिव्स द आयडिया ऑफ करोजन. बरोबर आहे. म्हणजे आपण इथं किती करोजन आहे, इथं एक्सपोज असं काय करू शकतो आपण, मार्किंग करू शकतो. जर त्याच्यावर 0 रिडिंग असेल पोटेन्शियोमीटरवर, 0 करेक्शन, लेस दॅन 200 असेल करंट, तर 10%, 200 ते 350 50, आणि अबाव 350 इज 90% ऑफ करोजन इज ऑलरेडी ऑफर्ड. ठीक आहे. आता हा चॅप्टर एक आहे. चॅप्टर नंबर 3, एलिस मटेरियल युज्ड फॉर मोर्टार रिपेअर वर्क. आता मुळात हा कितीचा आहे, हा 14 मार्कचा चॅप्टर आहे. हा खूप महत्वाचा चॅप्टर आहे. तसा एक शब्द लिहून पण आपल्याला बरेचसे मार्क या चॅप्टर मध्ये मिळू शकतात. आता मोर्टार रिपेअरला काय काय वापरलं जातं बघितलंय का आपण? तर मोर्टार रिपेअर करायसाठी काय वापरतो आपण, तर सिमेंटिशियस मोर्टार वापरतो. काय वापरतो? दोनच मटेरियल सांगायचे. इंग्लिश मटेरियल मध्ये काय, सिमेंटिशियस मोर्टार वापरतो, पॉलिमर मॉडिफाईड मोर्टार वापरतो, आणि रेझिन मोर्टार वापरतो. रेझिनची मोर्टार यूज करतो. हे काय आहेत, 3 टाईप आहेत. सिमेंटिशियस मोर्टार, पॉलिमर मॉडिफाईड सिमेंटिशियस मोर्टार अँड रेझिन मोर्टार. स्टेट एनी 8 फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सिलेक्शन ऑफ मटेरियल फॉर रिपेअर वर्क. आता कुठले कुठले असे फॅक्टर्स आहेत जे इफेक्ट करतात? तर इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रक्चर नेहमीसारखं, बजेटिंग आलं आपलं, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आल्या, लोकेशन ऑफ साईट, टाइप ऑफ स्ट्रक्चर, टाइम फॅक्टर, एक्सटेन्शन डॅमेज, टाइप ऑफ एक्सटेंड डॅमेज, व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर, मशिनरी अँड लेबर रिक्वायरमेंट, अशा काय आहेत बरेचसे फॅक्टर्स रिक्वायर्ड असतात. इलिगन्सी, इकॉनॉमिकल क्रायटेरिया, मशिनरी, लेबर, टाइम रिक्वायर्ड, व्हॉल्युमेट्रिक स्टॅबिलिटी, स्ट्रेंथ ऑफ रिपेअर मटेरियल, या काय आहेत, तर त्या 8 गोष्टी आहेत. नेक्स्ट, एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल अँटी करोजन मटेरियल. आता आयडियल अँटी करोजन मटेरियल काय असतं, तर ते सेल्फ फ्लो व्हावं, व्यवस्थित त्याचं मेटलवर बाइंडिंग व्हावं, कुठल्याही वाऱ्याच्या संपर्कात आलं, हवेच्या संपर्कात आलं किंवा डॅम्पनेसच्या संपर्कात आलं तर शक्यतो त्यांनी काय होऊ नये, गंजू नाही. शक्यतो ते गंजू नाही. इतके तर काय आहेत आपले बेसिक आहेतच. बरोबर आहे का? इतके तर आहेत काय आहेत आपले बेसिक असे आहेत. सजेस्ट
एनी टू मटेरियल्स नेसेसरी टू रिपेअर फॉलोइंग डॅम्पनेस ऑफ आरसीसी स्लॅब. काय वापरतो आपण? ब्रिक बॅट कोबा मोस्टली यूज होतो, पण आता यांनी काय विचारलं की मटेरियल कुठलं यूज होईल. डॅम्पनेस मध्ये कोणतं मटेरियल यूज होईल. तर काय करू आपण एकदा शांतपणे आता बघतोय ते सगळं. वॉटर टँक सरफेसचं प्रोटेक्शन, डांबर पट्टा टारने आपण बंद करू शकतो. कोरोजन ऑन एन्फोर्समेंट, अँटी कोरोजिव्ह पेंट, इपॉक्सी पेंट्स मिळतात. बरोबर आहे का? मायनर क्रॅक्स इन एक्सटिरियर वॉल, त्याला आपण काय वापरतो? ती तर मटेरियल्स इथं आपण एनलिस्ट करायचे आहे. स्टेट एनी फोर टाइप ऑफ मटेरियल्स यूज इन वॉटरप्रूफिंग अलॉंग विथ एनी टू प्रॉपर्टीज ऑफ इच. मुळात काय पाहिजे? वॉटरप्रूफिंगचं मटेरियल पाण्याने नाही वाहून गेलं पाहिजे. मुळात पाण्याने नाही वाहून गेलं पाहिजे, कुठेही सोल्युबल नसलं पाहिजे ते. त्यानंतर त्याचा चिकटपणा जो आहे, ती स्ट्रेंथ त्यांनी जेव्हा पाणी लागेल तेव्हा सोडली नाही पाहिजे. हे काय आहेत तर महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. राईट द पर्पज ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स युज्ड इन मेंटेनन्स. काय आहेत आता? ऍडेझिव्ह मटेरियल. ऍडेझिव्ह म्हणजे काय असतात? ऍडेझिव्हचा अर्थ काय होतो आपल्या मते? तर ऍडेझिव्ह मटेरियल म्हणजे असतात की स्टिकी सबस्टन्स असतात हे एक प्रकारचे. ऍडेझिव्ह मटेरियल्स हे काय असतात? स्टिकी सबस्टन्स असतात. हे काय करतात तर जास्त चिकटपणा देतात सिमेंटला. आपल्या सिमेंटमुळे कॉन्क्रीटला नॅचरली. मोर्टर रिपेअर मटेरियल. मोर्टर म्हणजे काय असते? मुळात मोर्टर म्हणजेच काय आहे तर सँड प्लस वॉटर प्लस सिमेंट, ह्या तीनच काय आहे तर ते मिश्रण आहे. आता मोटर कशी रिपेअर केली जाते? मोर्टार रिपेअरचे मटेरियल्स काय असतात तर मग अशीच झालं सिमेंटेशियस मोर्टार, पॉलिमर मॉडिफायर मोर्टार आणि रेझिन मोर्टार. ग्राउट मटेरियल. ग्राउटिंग साठी कोणत्या पद्धतीचं मटेरियल यूज केलं जातं? सिमेंटची ग्राउट असते, सिमेंट सँडची ग्राउट असते, सिमेंट स्टँड ग्राउट विथ ऍडेझिव्ह असतात, पॉलिमर मॉडिफाईड सिमेंटची ग्राउट असते किंवा इपॉक्सी ग्राउट असते. म्हणजेच काय? सिमेंट, सिमेंट वॉट, सिमेंट सँड ग्राउट विथ ऍडेझिव्ह आणि पॉलिमर मॉडिफाईड सिमेंट ग्राउट. लास्ट मीन्स काय आहे तर पॉलिमर पुट्टी मटेरियल. पॉलिमर पुट्टी मटेरियल म्हणजे काय? पॉलिमर म्हणजे काय हे सांगा मुळात. पॉलिमर म्हणजे काय? कापड. पॉलिमर म्हणजेच काय झालं मुळात तर कापड झालं. आणि या पॉलिस्टर पुट्टीचे काय आहेत एवढं लिहायचं आहे. हे काय आहे तर हे इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज कंप्लीट करतोय मी उद्याच्या पेपरच्या दृष्टीनं. जशी आपली डिमांड होती, हा आहे 14 मार्क्सला हा धडा चॅप्टर 3, 10 मार्क्सला चॅप्टर 2 आणि 8 मार्क्सला चॅप्टर 1. इतके काय आहे सध्या इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहेत. तर ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स अँड युअर फ्युचर. परत तुम्ही लेक्चर बघाल नाही माहित नाही, पण तुमच्या ज्युनियर्सला सोबतच्यांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपला असाच रिस्पॉन्स दाखवत राहा आपल्या प्रेसकडे. तुम्हाला उद्या डिग्रीला गेला किंवा अजूनही कुठल्या पेपरची रिक्वायरमेंट असेल, कुठल्या सब्जेक्टची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा. मी त्या पद्धतीचे लेक्चर तुम्हाला 1-2 दिवसात करून दे, प्री एक्झाम सुद्धा. ठीक आहे. थँक्यू ऑल द स्टुडंट्स.